नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे, अभिनंदन आहे. मित्रांनो, माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे. आणि मित्रांनो, मी आता सध्या प्रयागराजमध्ये आहे, कुंभमेळ्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, आता सध्या मी गंगा नदीच्या काठावरती बघा आणि गंगा नदीच्या काठावरतीच हा महाकुंभमेळा चालू आहे. तर मित्रांनो, आता सायंकाळचे 5 वाजलेले आहे आणि आज 26 जानेवारी बघा. आणि आज 26 जानेवारी निमित्त या ठिकाणी काय परिस्थिती आहे, आज कसा मेळावा कुंभमेळा या ठिकाणी चालू आहे ते आज आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, पाठीमागं बघू शकता ही गंगा नदी आहे आणि गंगा नदीच्या पलीकडच्या साईडला पण बघा, तिकडं पण हा कुंभमेळा भरलेला आहे आणि खूप मोठा कुंभमेळा हा भरलेला आहे बघा. माणूस थकून जातो या मेळ्यामध्ये फिरू. तर चला आता काही ठिकाणी आपण फिरून येऊ आणि बघू या ठिकाणी कसं वातावरण आहे कसं नाही. मित्रांनो, आपण आता गंगा नदीच्या काठावरती आहे आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, ही गंगा नदी आहे आणि या समोर बघा हे पूल बनवलेले, तात्पुरते पूल बनवलेले बघा कुंभमेळ्यासाठी. तर बघू शकता तुम्ही किती छान वातावरण या ठिकाणी आहे. आणि गंगा नदीच्या पलीकडच्या काठाने बघा त्या ठिकाणी लोक आंघोळ स्नान करू लागले, गंगा स्नान करू लागले. आणि मित्रांनो, इकडं समोरच खाली बघा हे 2 ब्रिज आहे, हे रेल्वे ब्रिज आहे बघा 2 आणि त्याच्या पलीकडून एक हायवेवरचा ब्रिज आहे आणि त्याच्या खालीच लागूनच तिथं त्रिवेणी संगम आहे आणि त्या ठिकाणीच गंगा यमुना सरस्वती नदीचा संगम होतो बघा. अगदी जवळ आलेलो आहे आपण, या पुलाच्या खालच्या साईडलाच ते त्रिवेणी संगम आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी इकडं या साईडला पण बघा किती लोक येऊ लागले बघा कुंभमेळ्यासाठी. आणि इकडूनच आपण आलो बघा आणि इथून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन आहे, प्रयागराज जंक्शन आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा आणखीन व्यवस्था बनवणं चालू आहे, व्यवस्था करणं चालू आहे. या ठिकाणी JCB वगैरे बघू शकता तुम्ही. आणखीन या ठिकाणी घाट बनवणं चालू आहे, आणखीन गर्दी वाढली तर असा हा कुंभमेळा चालू आहे बघा प्रयागराजमधला, अलाहाबादमधला. तर मित्रांनो, आज समोर बघा किती सुंदर घाट आहे बघा आणि पाठीमागं बघा ते प्रयागराज शहर आहे, इलाहाबाद शहर आहे बघा. खूप सुंदर घाट आहे हा. प्रत्यक्षरित्या तर खूप सुंदर दिसतो बघा, कॅमेऱ्यामध्ये तरी एवढा सुंदर दिसत नाही. आणि सगळं पाठीमागचं बघा हे घरदारं दिसते बघा, हे प्रयागराज शहर आहे. अशी समोर गंगा नदी आहे आणि गंगा नदीच्या काठावरतीच हे प्रयागराज शहर आहे बघा. संध्याकाळच्या टायमाला बघा किती छान आणि सुंदर वातावरण या ठिकाणी. आणि हे लोक येऊ लागले बघा ब्रिजवरून.